जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार? कारण की लाडक्या बहिणींना वाटत होतं की वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती आमच्या खात्यावरती सरकार जून महिन्याचा हप्ता जमा करेल, परंतु तसे काही झाले नाही. 29 तारीख उलटून गेली तरी पण लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा सरकारने जमा केला नाहीये. तर लाडक्या बहिणींना आता चिंता वाटायला लागली आहे की आता हप्ता नेमका कधी जमा होणार. कारण की जून महिना संपत आलेला आहे तरी सुद्धा जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्यापही सरकारने जमा केलेला नाहीये. आता कधी जमा होईल याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा जमा झाला का नाही लगेच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ताईंनो, जून महिन्याचा हप्ता तुम्हाला वाटत होते की वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती तुमच्या खात्यावरती जमा झाले, तसं काही झालं नाहीये. ठीक आहे, तसा हप्ता जून महिन्याचा हप्ता 29 तारखेला जमा होण्याची जास्त शक्यता वाटत होती, परंतु काही सरकारने 29 जून रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही हप्ता जमा केला नाही. आता हप्ता नेमका कधी जमा होणार? तर हप्ता हा लाडक्या बहिणींनो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचा GR वितरित होऊ शकतो. निधी वितरित झाल्यानंतर ताईंनो हप्ते वितरण प्रोसेस 2 ते 3 दिवसात चालू होईल. ठीक आहे, परंतु जोपर्यंत निधी वितरित होत नाही अद्यापही कोणतीही तारीख सरकारने फिक्स केलेली नाहीये. जे गोष्ट आहे ती तुमच्या समोर आहे. आपण जी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो, कोणतीही फेक माहिती देत नसतो. ठीक आहे, तुमच्यापर्यंत माहिती खरी पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. ताईंनो, जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संभवतः तारीख 4 ते 5 तारीख आहे. ठीक आहे, 10 तारखेच्या आत कधी पण GR येऊ शकतो. GR आल्यानंतर हप्ते वितरणाची प्रोसेस 3 दिवसाच्या आत चालू होत असते. ठीक आहे, आपण प्रत्येक हप्ते संदर्भात संपूर्ण माहिती खात्रीशीर देण्याचं काम करत आलेलो आहे. जसं अपडेट येईल, GR येईल, लगेच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलं जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय शिवराय.